जर रात्री लक्षात राहिलं असतं ना तर श्रद्धा डब्यासाठी मी हेच बनवून दिलं असतं, पण मला लक्षात राहीन तवा ना, पण माझ्याकडे होता एक बटाटा. श्रद्धाला मस्त मी बटाट्याचं म्हटलं पराठाच बनवून देते. बटाटा डायरेक्ट पिठामध्ये किसून घेतात, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि असं तिखट टाकून मस्त पराठा बनवून रेडी केला होता. श्रद्धाच्या डब्यासाठी मी 1.5 पराठा दिला आणि तिला खायला बी दिला होता थोडा. त्यानंतर यांना बी नाश्त्यासाठी मी पराठाच दिला आणि चहा. माझ्यासाठी फक्त चहा होता, कारण की आज होता माझा उपवास. कामा आवरता आवरता 12 वाजून जाते, तेव्हा एवढी भूक लागून जाते ना, म्हणलं चला पटकन माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेते. आज सर्वांना ना मी दुपारच्या जेवणामध्ये खिचडीच खाऊ घालणार आहे. सगळ्यांसाठी काही स्वयंपाक वगैरे बनवणार नाही. पहिले तर मी साबुदाण्याची खिचडी मस्त बनवून घेतली आणि पहिले समर्थानं मी खाऊन घेतली आणि त्यानंतर बाकीच्यांनी सर्वांनी खाल्ली. त्यानंतर ना आज आमच्याकडे खूप दिवसानंतर छान असं ऊन पडलं होतं. थोडंसं बाहेर काम होतं, त्यासाठीच आम्ही बाहेर निघालो. पण ते काम तर काही आमचं झालंच नाही. परत मी घरी आले आणि माझे कस्टमर असे, यांना जर सांगितलं की माझी मशीन बिघडली तर हे म्हणतात नाही आमच्या घरी या, आपण ड्रेसला शिलाई मारून द्या. तर साक्षीच्या ड्रेसला शिलाई मारून दिली. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात होती गरम गरम मस्त ज्वारीची भाकरी आणि मस्त गरम गरम पिठलं. फोडणी मी अगोदरच देऊन ठेवली होती, पण पहिल्या भाकरी करून घेतल्या, कारण की पिठलं आणि भाकरं ना एकदम मस्त गरम गरमच छान लागती. आता माझं समर्थ काही भाकर खाणार नाही, मग त्यासाठी मस्त पिवळी खिचडी बनवली होती आणि संध्याकाळी उपवास सोडायला असं काय माझं जेवण होतं. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.